ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची महाराष्ट्राला उत्सुकता। मेळाव्याला राज ठाकरे जाणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष। तर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत उद्याच्या मेळाव्यात उत्तर मिळेल, संजय राऊतांचं सूचक विधान। दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात। भाजप प्रवक्ते केशव उपाध्यांचा दावा, 63 कोटींची मराठवाड्यात मदत करा, महाराष्ट्राच्या उभारणीत लावा। केशव उपाध्यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टीजर रिलीज। ब्रँड फक्त एकच, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे असा टीजर मध्ये उल्लेख। कट्टर शिवसैनिक असं म्हणत ठाकरेंवर टीका। आधीच खड्ड्यात गेलेल्या शेतकऱ्याला अजून खड्ड्यात घालण्याचा सरकारचा प्रयत्न। उद्धव ठाकरेंची टीका। तर शेतकऱ्यांकडून कुठलीही रक्कम घेतली जाणार नाही, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। गोपीचंद पडळकरांच्या बेताल टीकेनंतर विरोधकांचा हल्लाबोल। गोपीचंद पडळकरांना पक्षातून काढण्याची विरोधकांची एकमुखी मागणी। भिवंडी आहे, मराठीची गरज काय? अबू आझमींचा मराठीत बोलण्यास नकार। महाराष्ट्रात केवळ मराठीच चालेल, मनसेचं उत्तर। अबू आझमींना मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचाही इशारा। झेडपी पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण सोडत 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाची घोषणा। एसटीची 10% भाडेवाढ रद्द, झी24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास सुरू राहणार, दारू दुकानं आणि देशी बार मात्र वेळेतच बंद होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय। दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरांचा नवा विक्रम। सोनं 1,21,000 वर, तर चांदी 1,51,000 रुपये किलो।